पंचाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु धारेश्वर महाराज की जय। सद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु आदिराज बाबा शिवाचार्य महाराज की जय। हर हर महादेव। महाराज की जय। श्री शिव परमात्म स्वरूप जगदाद्य जगद्गुरु मूल पंचाचार्य मन्मथादि संत बसवादि प्रमथ सद्गुरु धारेश्वर तथा आदिश्वर शिवाचार्यापासून मल्लिकार्जुन शिवाचार्य पर्यंतच्या गुरु परंपरेला अनंत प्रणाम करून आजच्या वाङ्मयी सेवेला आरंभ करीत आहे। आषाढ महिना भाद्रपद महिना संपत आहे आणि आश्विन महिन्याचा आरंभ होत आहे। देवीच्या नवरात्रासाठी आपण सर्वजण सज्ज आहात। अशा वेळेला उद्या होणारी अमावस्या आणि त्या निमित्ताने होणार ग्रहण, परंतु हे ग्रहण काही भारतात दिसत नाहीये, त्यामुळे भारतामध्ये या ग्रहणासंबंधीचे वेदादी नियम पाळण्याची किंवा त्या संबंधाने कुठल्याही प्रकारची काळजी घेण्याची आवश्यकता नाही। आपण सर्वांनी नित्यनेमाप्रमाणे आपले ऐहिक अनेक व्यवहार करावयाचे आहेत। कोणीही कसल्या प्रकारे ग्रहणाबाबतीतली शंका घेता कामा नये। मात्र एक गोष्ट, परवा झालेली पौर्णिमा, आताची अमावस्या, याच्यामध्ये असलेला हा पितृपक्ष आणि लगेच येणारा देवीचा हा नवरात्रोत्सव, हा एक पवित्र योग आपल्यासाठी आहे। वीरशैवांसाठी तर आमचे पूर्वज किंवा आमचे जे कोणी सखे, कारण आता पूर्वज म्हणण्यासारखी परिस्थिती राहिली नाही। आता आमची मुलं नातवंड सुद्धा जाऊ लागलेली आहेत। पूर्वी मात्र आजोबा पंजोबा जायचे, वडील मार्गदर्शक राहायचे आणि निश्चित अशा प्रकारच्या कालावधीनंतर योग्य प्रकारे पूजा जप ध्यान करत करत त्यांचा अंत व्हायचा, शिवैक्य व्हायचे आणि त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल कुठलं विधिविधान करण्याची आवश्यकताच नाही। ते शिवलीनच झालेले आहेत आणि शिवाची अर्चना आम्ही रोजच करतो आहे, त्यामुळे ते पित्र बनलेले आहेत आणि आता या पंधरवड्यामध्ये खाली आलेले आहेत असं म्हणण्याचं काहीच कारण नव्हतं। लक्षात ठेवा, सनातनी संस्कृतीमध्ये शैव संस्कृती तर आहेच, परंतु या शैव संस्कृतीमध्ये सुद्धा भैरवपूजक, कापालिक, कालुकीय अशा प्रकारे अनेक वेगवेगळी नावं आपल्याला पाहायला मिळतात। केवळ शैव, निराभार शैव आणि वीरशैव, विशेषत्वाने आपणाला वीरशैव याबद्दल जास्त बोलायचं आहे। आणि कालच हुबळीमध्ये जगद्गुरु पंचाचार्य विरक्त जगद्गुरु सर्व शिवाचार्य विरक्त स्वामीजी आणि अनेक संत महात्मे, त्याचबरोबर दोन्ही समाजातील सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या पोट जातीतील मंडळी एकत्र आली। यावेळेला काही राजकीय मंडळींचं सुद्धा मार्गदर्शन लाभलं आणि वीरशैव लिंगायत हेच आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचं नाव आहे। धर्माच्या कलमामध्ये जिथे आता तर 6 धर्म आहेच, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बुद्ध, शीख, परंतु आता आम्हाला 7वा एक कॉलम दिलेला आहे। त्या कॉलम मध्ये आपण सर्वांनी, मग ते जंगम असू देत, तेले असू देत, वाणे असू देत, साळे असू देत, माळे असू देत, सर्वांनी वीरशैव लिंगायत असं लिहिलं पाहिजे। याचा प्रचार पण आपण घरोघरी केला पाहिजे। तुमच्या जवळ येणारी कोणी व्यक्ती असेल, जेव्हा तुमच्याकडून फॉर्म भरून घेतील किंवा काही ठिकाणी एक मशीन येत आहे आणि त्या मशीनवर फक्त त्यांनी एक काहीतरी टाईप करा, बटन दाबा वगैरे सांगतात, काय जे असेल परिस्थिती त्यानुसार 7व्या कॉलम मध्ये आपणाला वीरशैव लिंगायत लिहायचं आहे। तेच लिहिलं असेल तर आपण त्या अर्जावर सही करा आणि त्या पद्धतीने पुढे, कारण एकदा वीरशैव असा शब्द लिहिला की किंवा हिंदू असा लिहिला की तो हिंदूच म्हणून जाणार। मात्र वीरशैव लिंगायत हे 7व्या कलमामध्ये आपण लिहिलं तरच तुमची स्वतंत्र गणना होणार आहे। काही लोक केवळ वीरशैव लिहितील, काही लोक केवळ लिंगायत लिहितील। जरी तसं लिहिलं तरी सुद्धा त्याची गणना करत असताना वीरशैव किंवा लिंगायत या नावानेच केली जाणार आहे। परंतु त्यामध्ये पण वेगळे वीरशैव वेगळे आणि लिंगायत वेगळे असा भाग होऊन
आपल्या लिंगायत लोकांची जी संख्या आहे ती कमी होताना दिसते आहे. तेव्हा तसं न होता सर्व दृष्टीने सर्वसमावेशक असा सर्व जगद्गुरूंनी, विरक्त जगद्गुरूंनी आणि तिथे उपस्थित असलेल्या नेते मंडळींनी काल निर्णय घेतला की आपण सर्वांनी वीरशैव लिंगायत असंच लिहिलं पाहिजे. PL असं अक्षर आपल्याला सरकारकडून मिळेल आणि तिथून पुढे त्या समाजासाठी किंवा त्या समाजात असलेल्या पोट जातींसाठी, जसं हिंदूमध्ये वेगवेगळ्या जाती आहेत, मराठा, कुणबी मराठा, त्याचबरोबर तेली, वाणी, साळी, माळी, कोष्टी, कुंभार, लोहार, सुतार, ज्या परंपरा किंवा ज्या जाती हिंदू साम्राज्यामध्ये आहेत त्या सगळ्या जाती वीरशैवांमध्ये सुद्धा आहेत, लिंगायतांमध्ये पण आहेत. आणि म्हणून वीरशैव लिंगायत लिहिलेल्या लोकांसाठी सुद्धा जे संविधानाने हिंदूंच्या लोकांसाठी किंवा जाती उपजातीसाठी किंवा भटक्या जमाती वगैरे यांच्यासाठी लिहिलेलं आहे ते सगळे नियम आमच्यासाठी सुद्धा असले पाहिजेत. कारण आमच्याकडे सुद्धा पौरोहित्याच्या निमित्ताने जंगम सर्वत्र फिरताना दिसतो. एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये फक्त आपणाला जंगम स्थिर आहेत, त्यांना जमिनी आहेत असं दिसतं. अन्यथा हिमालयापासून ते काश्मीर पासून ते रामेश्वर पर्यंत सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतं की जंगम फक्त पौरोहित्य करत किंवा धार्मिक विधी करत, सण उत्सव काय जे परंपरा आहेत त्या सांगत, अष्टावरण, पंचाचार, षटस्थलाची पूर्ती करण्यासाठी समाजाच्या प्रत्येक घराघरामध्ये फिरण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. मग ते त्या ठिकाणी पूजा करत असताना इष्टलिंगाची पूजा करतच होतेच, पण त्याचबरोबर मोठमोठ्या शिवमंदिरामध्ये जसे की 12 ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी सुद्धा हे पूजा करताना दिसतात. काही देवींच्या मंदिरामध्ये सुद्धा पूजा करताना दिसतात. अशा प्रकारे सर्व ध्यानादी प्रक्रियेमध्ये तल्लीन असलेला पण सतत फिरत असलेला असाही समाज आपल्याकडे पाहायला मिळतो. या समाजामध्ये वेगवेगळे अंबिम आहेत किंवा काही परीट, लोहार, सुतार, कुंभार अशी मंडळी देखील आहेत. ती आपापल्या कामानुसार वेगवेगळ्या ठिकाणी जाताना दिसते. या सर्वांचा विचार करता शासनाने ज्या हिंदूंसाठी काही परंपरा किंवा हिंदूंसाठी जे काही आरक्षण असेल, वेगवेगळ्या सवलती असतील, त्या सवलती वीरशैव लिंगायत म्हणून पण आपल्याला मिळतील अशी व्यवस्था करता येईल. या दृष्टीने काल हुबळीमध्ये एक समन्वयाची चर्चा झाली आणि यापुढे सर्वांनी डिसेंबर पर्यंत सर्वत्र प्रचार प्रसार करून सर्वांना वीरशैव लिंगायत असंच लिहा अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पुन्हा आज काही लोकांच्या वेगवेगळ्या शंका सुरू झाल्या की वीरशैव काय आहे आणि लिंगायत काय आहे त्याबद्दल आम्हाला सांगा. हा वीरशैव धर्म केव्हापासूनचा आहे आणि लिंगायत धर्म केव्हापासूनचा आहे, अशाही अनेक प्रकारच्या शंका लोकांच्या मनामध्ये आहेत. मुळातच आपण सर्वजण हिंदू आहोत. हिंदू ही एक सगळ्यात मोठा कॉमन फॅक्टर आहे, लक्षात ठेवा. हे सामूहिक शब्द आहे की ज्या ठिकाणी देवाची पूजा अर्चा करणारे शैव, शाक्त, वैष्णव, सौर आणि गाणपत्य हे लोक जिथे राहत आहेत, जे झाडा वेलाची, पाण्याची सगळ्याची पूजा करताना दिसतात, विहिरीची पूजा करतात, जलाची पूजा करतात, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची पूजा करणारे आणि भस्म, गंध वगैरे काही ना काहीतरी शरीरावर धारण करणारे अशी जे मंडळी आहेत ते सनातनी अशा प्रकारचे हिंदू संबोधले गेलेले आहेत. आणि या हिंदू साम्राज्यामध्ये पुन्हा शैव वेगळे, वैष्णव वेगळे, सौर वेगळे, गाणपत्य वेगळे, अशी वेगवेगळी परंपरा, वैष्णव वेगळे असं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये शैवामध्ये सुद्धा स्थावर लिंगाची पूजा करणारे वेगळे, स्वयंभूलिंगांची पूजा करणारे वेगळे, तात्पुरती स्थापित लिंग करून त्यापुरतं म्हणजे श्रावणात वगैरे शिवरात्रीच्या निमित्ताने दर महिन्याच्या प्रदोषला पूजा करणारे असे पण काही मंडळी आपल्याला पाहायला मिळतात की त्या दिवशीच मातीचं, वाळूचं, कशाचं तरी लिंग तयार करणं, अगदी दगडाचे, गोबर म्हणजे शेणाचे वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे लिंग पुराणामध्ये आपल्याला ही सर्व माहिती पाहायला मिळते की अशा प्रकारच्या अनेक लिंगांची पूजा केली जाते.
पारद लिंगापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचे लिंग केले जाते. त्याचबरोबर सोन्याचे, चांदीचे, तांब्याचे, पितळेचे, पंचधातूचे असेही लिंग पूजा करण्याची परंपरा आपल्याला पाहायला मिळते. जिथे जिथे कुठे स्वयंभू स्थावर लिंग आहे त्या ठिकाणची परिस्थिती पाहत असता काही ठिकाणी शालिग्राम फक्त सुळका दगड आहे आणि त्याला अमुक ते अमुक नाव काहीतरी दिलेलं आहे. त्याच्या भोवती चौकोनी, षटकोनी किंवा गोल आकाराची अशा प्रकारची किंवा काही काही ठिकाणी कमळाच्या आकाराची वगैरे अशी साळुंखा बाजूनी बसवलेली आहे असेही आपल्याला पाहायला मिळते. आणि वीरशैव म्हणून ज्याला आपण संबोधतो आहोत त्यांच्या लिंगाची परिस्थिती पाहिली तर मात्र त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने दिसते की एक छोटस लिंग आहे आणि त्याच्यावरती कापूर कांती लावून वेष्टन घालून मग गळ्यामध्ये कायमस्वरूपी ते गळ्यात ठेवून त्याची पूजा करणारा असा एक समाज आपल्याला पाहायला मिळतो. त्याला वीरशैव असं म्हटलेलं आहे. शैवांच्या वेगवेगळ्या परंपरा आपल्याला पाहायला मिळतात. शैवांमध्ये काही भैरवांची पूजा करणारे, काही मार्तंडाची पूजा करणारे असे वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या त्याच देवाची पूजा आपण वेगळ्या पद्धतीने करताना दिसतात. त्यांच्या नावानुसार काही लोक तर काही गळ्यात काही घालत नाहीत, काही नाही, पूर्ण मोगळे असतात, फक्त भस्म धारण केलेलं असतं असेही काही आपल्याला पाहायला मिळतात. काही दिगंबर असतात, भस्म धारण करून रुद्राक्ष वगैरे जटाकटा अशी काही मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. काही मंडळी थोडे नाथ संप्रदायाचा विचार केला तर ते दत्ताची भक्ती नंतर आहे पण शिवभक्ती प्रधान आहे हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून ते सुद्धा भस्म धारण करणारे आणि गळ्यामध्ये रुद्राक्ष त्याचबरोबर पुंगी परिधान करणारे असे पण आपल्याला पाहायला मिळतात. काही लोक शैव आणि शिव आणि शक्ती या दोन्हीची पूजा करणारे असल्या कारणाने शाक्त लोक भस्मही धारण करतात आणि कुंकूही धारण करतात असंही चित्र आपल्याला पाहायला मिळतं. काही लोक विशेषत्वाने जे वारकरी संप्रदाय आपण जाणतोय ही मंडळी सुद्धा शिवाची एकतरी रुद्राक्ष परिधान करून किंवा रुद्राक्षाची माळ पण असते आणि तुळशीची माळ पण असते असंही चित्र आपल्याला पाहायला मिळतं. गणपत्य लोक देखील गणपतीची अर्चना करत असतानाच शिवपूजन सुद्धा करतात, शक्तीपूजन सुद्धा करतात असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. तर त्याच वेळेला जे अग्निपूजक आहेत ते लोक सुद्धा यज्ञकर्मादी करत असताना त्या यज्ञाच्या एका पायरीला रुद्र म्हणून, शिव म्हणून सुद्धा आणि मधल्या योनीला नाभी जी आहे तिला, योनीला आणि पुंडामध्ये असलेल्या नाभीला सुद्धा शक्ती रूपात्मक दृष्ट्या अशा प्रकारे त्याही ठिकाणी शैव, शाक्त, वैष्णव या सर्वांचा समन्वय साधल्याचं चित्र पाहायला मिळतं. त्याच पद्धतीने वीरशैवांची सुद्धा परंपरा बघायला मिळते. विशेषत्वाने अनेक वेळा मी सांगितलेलं आहे की लिंग हे लिंगच नाही, लिंगाचं मधलं बाण आहे ते शिवशक्ती रूपात्मक आहे किंवा हरिहर रूपात्मक आहे असं संबोधलं जातं. आणि त्याच्यामध्ये विशेषत्वाने शिवशक्तीच, कारण विष्णू झाला भवानी एवढ्या कारणापुरतच ठीक आहे, एरवी मात्र शिव आणि शक्ती यांचा समन्वय दुसरा कुठलाही नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्या शिवावरती मग वेगवेगळे गण आहेत, नंदी, भंगी, वीर, वृषभ, स्कंद, गरुड, हनुमंत हे सगळे गण एका बाजूला पाहायला मिळतात. मार्तंड, भैरव, ज्योतिर्लिंग हे एका बाजूला पाहायला मिळतात. पाठीमागे नवदुर्गा, सप्तमातृका, त्रिदेवता, षोडश मातृका अशा वेगवेगळ्या देवता, जलस्थल, घृत मातृका हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि जलहरीच्या बाजूला उत्तरेकडे मात्र शिवा शेजारी शक्ती, त्यानंतर विष्णू, ब्रह्मा आणि इतर वेगवेगळ्या देवदेवता, ऋषी, मुनी असे हे सगळे त्या पिंडीमध्ये सामावलेले असल्या कारणाने उत्तर विधी करताना ती व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत शैव, शाक्त, वैष्णव वगैरे विधान होतं, पण ती गेल्यानंतर मात्र सर्व काही शिवप्रधान मानलेलं आहे. आणि म्हणून पिंड पूजन करून, पिंडीची पूजा करूनच अंत्यविधी केले, बाकीचे उत्तर विधी वगैरे म्हणजे दशक्रिया असेल वगैरे ते विधिविधान केलं जातं. अशी परंपरा आपल्याला पाहायला मिळते. शैव
हे सगळ्यात प्रधान अशा प्रकारचं आहे. जीवाचं आणि शिवाचं नातं हे सर्वच संप्रदायाने मान्यता दिलेली आहे. आणि अशा प्रकारच्या शिवाची पूजा करत असलेल्यांमध्ये जे विशेषत्वाने रममान होऊन त्याच्यामध्ये पूजा करत असतात त्यांना वीरशैव असं म्हटलेलं आहे. एवढंच नाही तर विरोध रहितम शैवम वीरशैवम प्रचक्षते असंही म्हटलेलं आहे. त्यांना म्हणजे जे शैव असू देत, शाक्त असू देत, वैष्णव असू देत, गणपती असू देत, कोणताही कसल्याही प्रकारे विरोध न करता प्रत्येकाच्या पूजेला प्राधान्य देऊन त्या प्रत्येकाला बरोबर घेऊन जाणारे, म्हणून तर पिंडीवर या सगळ्या देवदेवता आहेत असं दाखवलेलं आहे. आणि अशा प्रकारचा विशेषत्वाने पण त्याच देवतेमध्ये शिवावरतीच आत्यंतिक निष्ठा ठेवून त्याची पूजा करत असलेले अशा प्रकारचे शैव आहेत ते वीरशैव असे आहेत. आणि ते अनादिकालापासून चालत आलेले आहेत. या सगळ्यामधला मुख्य शैव म्हणजे खुद्द शिवच आहे. शिवोहम शिवोहम सच्चिदानंदोहम असं म्हणतात. त्याच वेळेला पुन्हा राम, कृष्ण, हरी यांची नावं आपल्याला पाहायला मिळतात. हरीने सुद्धा शिवार्चना करत असताना एक फूल कमी पडलं म्हणून एक डोळा अर्पण केला होता. नारायणाने तशी केली तर लक्ष्मीने सुद्धा त्याच पद्धतीने आपलं स्तनकमल अर्पण करून आपली पूजा पूर्ण केल्याचं चित्र पाहायला मिळतं. म्हणजे हे सुद्धा शैवच आहेत, शिवपूजाच करत होते हे निश्चित होत आहे. श्रीकृष्ण भगवंत तर त्यांनी 16 सोमवार केले आणि 3 वेगवेगळ्या पिंडीची पूजन केलं. आजही आपण जेव्हा श्रीकृष्णाचा जन्मधाम पाहायला जातो तेव्हा त्या मूळ द्वारका, बेट द्वारका, मकरध्वज द्वारका या तिन्ही द्वारकेमध्ये भले मोठ्या पिंडी आहेत आणि हेच कृष्णाचं ठिकाण असं सांगितलं जातं. म्हणजे श्रीकृष्ण भगवंतांनी सुद्धा बिल्वार्चना केली, 16 सोमवार करून देवाला प्रसन्न करून घेतलं आणि त्याचा प्रसाद म्हणून जो पुत्र प्राप्त झाला त्या मुलाचं नाव सुद्धा शंभू अशा प्रकारे ठेवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. तर श्री प्रभू रामचंद्र भगवान हे तर त्रिकाल लिंग पूजा करत होते, 3 वेळ शिवपूजा करत होते. वाळूची करण्याचा प्रसंग आला त्या रामेश्वर वालुकामय लिंगाला रामेश्वर असं म्हटलेलं आहे. काही ठिकाणी रामलिंग, काही ठिकाणी रामनाथ, काही ठिकाणी रामेश्वर अशा वेगवेगळ्या प्रकारचे देव किंवा मंदिर आपल्याला आजही पाहायला मिळतात, जुन्या पिंडी बघायला मिळतात. त्या सगळ्या श्री प्रभू रामचंद्रांनी अयोध्येकडून लंकेकडे आणि लंकेकडून पुन्हा अयोध्येकडे जात असताना ह्या लिंगांची प्रतिष्ठापना आणि पूजा केलेली आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे हे सगळे शैव आहेत. पण त्यातल्या त्यात विशेष शैव कोण असतील तर जे आपला देव गळ्यात ठेवून कुठलंही काम करा, युद्धाला गेले तरी माझा देव माझ्या बरोबर आहे, शेतात गेले तरी माझा देव माझ्या बरोबर आहे, नोकरी धंद्याच्या निमित्ताने कार्यालयात किंवा इतरत्र कुठे गेले तरी माझा देव माझ्या, कारखान्यात गेले तरी माझा देव माझ्या बरोबर आहे. आसन, शयन, भोजन, गमन कोणताही क्षण असू दे देव माझ्या जवळ आहे आणि त्या देवाला अर्पित केल्याशिवाय मी जलान्न घेणार नाही. म्हणजे पाणी सुद्धा पिणार नाही, अन्न तर अजिबात खाणार नाही. पूजा त्याची पहिली झाली पाहिजे अशा प्रकारचं व्रत आहे. त्यांना वीरशैव असं म्हणतात. आणि ते वीरशैव हे रामकृष्णारी या देवदेवतापासून पाहायला मिळतात. मग पंढरपूरच्या विठ्ठलाचं चित्र पाहिलं तरी आपल्या लक्षात येतं की विठ्ठल मस्तकी शिवराणा पाहायला मिळतं, देवीच्या मस्तकावर लिंग पाहायला मिळतं, प्रभू रामाच्या मस्तकावर लिंग पाहायला मिळतं, बार्शीच्या भगवंताच्या मस्तकावर लिंग पाहायला मिळतं, विशालाक्ष मातेच्या किंवा वैष्णवी मातेच्या सुद्धा मस्तकावरती लिंग आहे. या अशा प्रकारे सर्व देव देवींनी देखील लिंग घेतलं होतं. ते सगळे शैवच होते आणि स्वतःजवळ लिंग ठेवणारे, विशेषत्वाने रममान होणारे म्हणून ते पण वीरशैव आहेत. त्या कालानंतर याची सूत्रबद्ध पद्धतीने म्हणजे अष्टावरण काय आहे, पंचाचार काय आहे, षटस्थल काय आहे हे सर्व सांगून त्या पद्धतीने प्रत्यक्ष लोकांकडून, भक्त माहेश्वरांकडून, येणाऱ्या भाविकांकडून तशा प्रकारची कृती करून घेण्याचं कार्य हे रेणुकादी पंचाचार्यांनी केल्याचं पाहायला मिळतं. कदाचित आपणा सगळ्यांनाच माहित आहे शिव कसा आहे तर स्वयंभू आहे असं म्हटलेलं आहे. शिव स्वयंभू आहे, त्याला आई वडील काही नाही. आम्हाला कोण माहित नाही असं होऊ शकत नाही. जगामध्ये कोणतीही गोष्ट अशी नाही की त्याला आई वडील आहेत.
परंतु अनेक वेळा असं पाहायला मिळतं की त्यांचे आई वडील कोण आहेत ते आम्हाला माहीतच नाही, अशी परिस्थिती असते. आणि योगी, संन्यासी, तपस्वी जे आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या बाबतीत तर आपल्याला काहीच पाहायला मिळत नाही. मग ज्यावेळी आपल्याला काहीच बघायला मिळत नाही, त्यांच्याबद्दलची माहितीच मिळत नाही, अशा वेळेला लिंबाखालचा साईनाथ, वडा खालचा स्वामी समर्थ, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. वडात थोडा स्वामी तयार होत असतो, लिंबात थोडाच संत तयार होत असतो, पण तरी देखील वटे स्वामी म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे, लिंबात खाली असलेला संत म्हणून त्यांची ओळख आहे. आई वडिलांचा शोध लागला नाही, आई वडिलांचं नाव मिळालं नाही, मग काय करावं? तर तो जिथे कुठे मिळाला तिथे. मग रेणुकाचार्य कुठं झाले? तर सोमेश्वर लिंगातून. आजही आपण सोमेश्वर नावाचं लिंग आहे, त्या ठिकाणी प्राचीन मठ आहे, हजारो वर्षापूर्वीचा मठ आहे, हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आज 12व्या शतकापासून ते आता आपण 2024 शतकाकडे जातो आहोत, म्हणजे 21वं शतक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे हा कालावधी पाहिला 900 वर्षापर्यंत हा कालावधी होऊन गेलेला आहे. आता 900 वर्षाच्या कालावधीमध्ये असलेले महात्मा बसवांना, त्यांचे आई वडील वगैरे त्यांची माहिती आपल्याला पाहायला मिळते. संत शिरोमणी मन्मथ स्वामींची, ज्ञानेश्वरांची वगैरे माहिती आपल्याला पाहायला मिळते. शंकराचार्यांची देखील आपल्याला माहिती पाहायला मिळते. असं चित्र बघायला मिळतं. परंतु हजारो वर्षापूर्वी हे फक्त आले, प्रचार करत फिरले, पण त्यांचे कोण विचारणार? आपल्याकडे एक म्हण आहे, नदीचं मूळ आणि साधूचं कुळ विचारू नये. हे का असं निर्माण झालं असावं? तर खरोखर नदी कुठून निर्माण झाली आपल्याला सांगताच येत नाही. आज आम्ही गंगोत्री आणि जमुनोत्रीची पूजा करतो, ते ठिकाण हे त्या काळातल्या लोकांनी प्रधान मानलं होतं की तिथून नदी निर्माण झाली म्हणून. पण प्रत्यक्ष आता जर आपण पाहायला गेलो तर त्याच्या पाठीमागे 10-12 किलोमीटर अंतरावर आजची गंगा आहे, आजची यमुना आहे. सरस्वती तर आपल्याला अदृश्यच झाल्याचं दिसायला मिळते. पंजाबमध्ये वगैरे किंवा पंजाब पासून ते समुद्रापर्यंत गंगेच्या बाजूने जात असताना तिसरी कुठली तरी एक वाहती गंगा आहे आणि तीच सरस्वती असली पाहिजे, असं आता संशोधन होताना दिसत आहे. बार्शी सारख्या ठिकाणी सुद्धा काही ठराविक अंतरावरून अंतरंगातून नदी जात आहे, असंही चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अनेक गावामध्ये अशा प्रकारचे प्रवाह आहेत मोठमोठे. त्याला ओढ्याचं, नदीचं, नाल्याचं काहीतरी स्वरूप नाव दिलेलं असलं तरी तशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात. जी गोष्ट त्या काळामध्ये होती त्याच्या खूप बदल झाला, निसर्गतः बदल झालेला आहे. मात्र ज्या ज्या ठिकाणी त्यांचा काही अवशेष सापडला, ते जिथे कुठे कार्य करत होते त्या कार्यस्थळाला एक विशेष नाव दिलं आणि मग रेणुकाचार्यांचा उद्भव कुठे झाला? तर सोमेश्वर लिंगाजवळ झाला, असं सांगितलं जातं. आपण काही लोकांची नावं घेताना सुद्धा म्हणजे बऱ्याच लोकांचे आडनाव असतं, लक्षात ठेवा. म्हणून परमरसात मन्मथ स्वामी सुद्धा म्हणतात, आडनाव उचित दातारा. आडनाव जसं असतं त्याप्रमाणेच, म्हणजे आडनाव काय असतंय? अमुककर, तमुककर वगैरे वगैरे. कुठला कर? शिराळकर, वसमतकर, धारेश्वरकर, परंडकर, नाही का? त्या गावावरून ते नाव पडतं. हे कुठेच नाहीये, असं आपल्याला कुठेच बघायला मिळत नाही. मग काय नेमकं? लिंगात जातः असं म्हटलं, लिंगात जातः. व्यक्ती किंवा ते गुरु लिंगापासून निर्माण झाले. य शिवस्स गुरुस्मृत, य गुरुस्स शिवस्मृत. म्हणजे गुरु लिंगातून आले आणि लिंग कुठं आहे? तर गुरुमध्ये सामावलेलं आहे. अशा प्रकारचं नातं सांगितलं जातं. आणि तत् लिंगोद्भव अशा प्रकारे शिवाचं दर्शन ब्रह्मा आणि विष्णूला लिंगामध्ये झालं, पण ते लिंगम ब्रह्म शाश्वतम असं म्हटलेलं आहे. ते लिंग म्हणजेच ब्रह्म आहे असं म्हटलेलं आहे. आणि ते ब्रह्म कसं होतं? तर अग्निरूप होतं, ज्वाला होती असं सांगितलेलं आहे. त्या ज्वालेचं शिरमुकुट कुणाला कळलं नाही आणि त्या ज्वालेचा पाया सुद्धा कुणाला कळला नाही. मध्येच स्तंभ रूपात्मक असं पाहायला मिळालं. म्हणून शिवाचं स्वरूप स्तंभ रूपात्मक सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे आद्य गुरूंचं स्वरूप
सांगत असताना ते देखील लिंगोद्भव म्हटलेलं आहे किंवा लिंग गुरु रूपोद्भव असं म्हटलेलं आहे. म्हणजे गुरुतून लिंगाचा आणि लिंगातून गुरुचा अशा प्रकारचा विचार सांगितलेला आहे. जरा आपण आध्यात्मिक जीवन जगण्याचा किंवा आध्यात्मिक चिंतन करण्याचा जेव्हा प्रयत्न करतो, जीवा शिवाची जडली समाधी, हे शिव आपण म्हणतोय. शिवालाच दुसरं नाव प्रतीक, चिन्ह, लिंग असं आहे. आणि ते लिंग कसं आहे? आकाशम लिंगमित्याहु पृथ्वी तस्य पीठिका आलय सर्वभूतानां लयनात लिंगमुच्यते. अशा प्रकारची लिंगाची व्याप्ती सांगितलेली आहे. आणि ते लिंग, त्याचा वरचा भाग आहे तो आकाश रूपाचा आहे. मधली जी साळुंक आहे ते म्हणजे मृत्यू लोकाचं स्वरूप आहे. आणि खालचा डमरू म्हणजे पाताळाचं स्वरूप सांगितलेलं आहे. जेव्हा मधली ज्याला आपण साळुंका म्हणतोय, त्या साळुंकेचा भाग कमी आहे, छोटा आहे, त्याची जाडी जुडी कमी आहे, गोल वर्तुळ अशा आकार आहे आणि एका बाजूला जलहरी आहे. अशा पद्धतीची ती साळुंक आपल्याला पाहायला मिळते. पण त्याच्यावरचं बाण मात्र उंच आहे. ते कसं आहे? भूर भुव मह जनहा तपहा आणि सत्यम इथपर्यंत त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. तसं खाली डमरू पण आहे. डमरू कसा आहे? तर तळ, अतळ, वितळ, सुतळ, रसातळ, तळातळ आणि पातळ अशा प्रकारे खालचे 7 आणि वरचे 7 असे सप्त स्वर्ग म्हणा किंवा सप्त पाताळ म्हणा, हे 2 गोष्टीने आपल्याला पाहायला मिळतात. एकाकडे देवाचं राज्य आहे, दुसऱ्याकडे दैत्याचं राज्य आहे आणि मधलं मृत्यू राज्य आहे. आपण जेव्हा जन्माला येतो आहे त्यावेळेला आपल्यामध्ये हे लिंग रूपात्मकच या भूलोकात कुठेतरी आपला जन्म झालेला आहे. पुण्यवंत असतील ते भूर्भुव महाजना तपा सत्य लोकामध्ये जन्माला आले असतील. पाप असेल तर तळ, अतळ, वितळ, तळातळ, रसातळ, पाताळ कुठेतरी जन्म झाला असेल. आणि पाप पुण्य समस्थिती तेने मानव जन्म प्राप्ती असं म्हटलेलं आहे. आणि तो मनुष्य जन्म म्हणजे या मृत्यू लोकामध्ये होतो. तीच जणू साळुंका आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि या साळुंखेवरती वास करत असलेल्याच देवदेवतांचं स्वरूप आमच्या समोर सांगितलेलं आहे. आणि त्या लिंगाला तल्लिंगम ब्रह्म शाश्वतम असं देखील म्हटलेलं आहे. ज्याच्या भासण्यामुळे हे जग भासतं, ज्याच्या याच्या काही स्पर्शामुळे, त्याच्या जाणीवमुळे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे सगळे विषय आपल्या समोर दिलेले आहेत. यामध्ये आपणाला वारा भासतो म्हणून वारा आहे असं म्हणतो आपण. आम्हाला काहीच कळत नाही वारा नेमका कुठे आहे, कसा आहे, काय आहे, कोणालाही सांगता येत नाही. पण वारा नाही असं मात्र कुणीच म्हणू शकत नाही. अग्नीचं स्वरूप अमुक म्हणजे अग्नी आहे असं म्हटलं तरी आपल्याला समजू शकत नाही, त्याचं रूप वेगळं आहे. विजेमध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे की ते सर्वाला फिरवते, परंतु त्याच्यामध्ये एका बाजूला ते पंख्यामध्ये वीज असेल तर थंडी देते, बल्ब मध्ये असेल किंवा हॅलोजन मध्ये असेल तर उष्णता देते, असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून वीज म्हणजे अमुकच आहे हे काही सांगता येत नाही. हवा म्हणजे तमुक आहे हे काही सांगता येत नाही. ते 2 गोष्टी या आपणाला समजून अनुभवून घ्यायच्या असतात, त्यापेक्षा वेगळं काही नाही. मला डोळे आहेत परंतु दृष्टी म्हणजे काय हे अजूनपर्यंत कोणाला सांगता आलेलं नाही. मला कान आहेत पण श्रवण शक्ती म्हणजे काय हे कोणालाच सांगता आले नाही. श्रवण यंत्र निर्माण होतात, ती मग तुम्हाला कशी कमी जास्त पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही बटन फिरवून करू शकता. परंतु चांगल्या माणसाच्या कानाला कुठल्या प्रकारच्या बटनाची आणि अमुक वेळेला एवढा आवाज येईल, तमुक वेळेला मोठा येईल, तमुक वेळेला लहान येईल असं काहीही नाही. ती यंत्रणा परमेश्वराने समानच करून ठेवलेली आहे. म्हणून आम्हाला शब्द असू दे, स्पर्श असू दे, रूप असू दे, रस असू दे की गंध असू दे, एका माणसाला एक वस्तू गोड लागते तर दुसरा माणूस नको नको मला काही नको असं म्हणून तोंडात घातलेला घास थुंकून टाकतो असं पाहतो. म्हणजे एक तंदुरुस्त शरीर ज्याचं आहे, निरोगी आहे, त्याला ते गोड लागतात. पण ताप आलेला माणूस मात्र म्हणजे शरीराला ज्वर झालेला आहे म्हणून तो घास खराब लागतोय, कडू लागतोय अशा प्रकारे म्हणत असतो. प्रत्यक्षरित्या विचार केला तर
त्या पदार्थात काहीच बदल झालेला नसतो. बदल झालेला असतो तो उपभोगणाऱ्यामध्ये, समजून घेणाऱ्यामध्ये, त्याला खाणाऱ्यामध्ये बदल झालेला आहे. पदार्थात काहीच बदल झालेला नाही. तसं गुरु तत्वात परन नसती. गुरु हे तत्वातून अजिबात वेगळे नाही. ते पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश या पंचतत्वाचे, पंचभूताचे निश्चित प्रतीक आहेत. त्यांच्यात कसलाच बदल नाहीये किंवा बदल होणारही नाहीये. फक्त तुम्ही त्याचा अनुभव कसा घेत आहात त्याप्रमाणे तुम्हाला त्याची परिस्थिती जाणवणार आहे. आणि सगुणातून निर्गुणाकडे जाणे हा विचार सांगितलेला आहे. आणि म्हणून निर्गुण हे लिंग आहे. लिंग देखिले, लिंग देखिले, लिंग देखिले, त्रिभुवनी तिन्ही लोकी विस्तारिले. अशा प्रकारची या लिंगाची व्याप्ती आहे. ते स्वर्ग, मृत्यू, पाताळ आणि या तिन्ही लोकांच्या पलीकडे असलेलं जे तत्व आहे ते गुरु तत्व आहे. गुरु साक्षात परब्रह्म असं म्हटलेलं आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर असं म्हणून त्याला ब्रह्मा, विष्णू, महेश्वर हे स्वरूप पण दिलेलं आहे. गुरुच्या बद्दल बोलत असताना चैतन्यम, शाश्वतम, शांतम, व्योमातीतम, निरंजनम, नाद बिंदू कलातीतम असं म्हटलेलं आहे. ते त्रिगुणाच्या पलीकडचे आहेत अशा प्रकारे सांगितलेले. रूपातीत आहे. गु शब्द आणि रू शब्द या दोन्हामधून गु गुणातीत, रू रूपातीत अशा प्रकारचं गुरु रूप आपल्याला सांगितलेलं आहे. पण तरीही देखील आपण कुठल्या तरी गुरुचा अनुग्रह जेव्हा घेतो तेव्हा त्यांना काहीतरी आकार असावा लागतो. आणि तो आकार म्हणजे हातात दंड आहे, कमंडलू आहे, उपर्ण परिधान केलेला आहे, मस्तकावर लिंग धारण केलेलं आहे किंवा कंठामध्ये लिंग धारण केलेलं आहे. अशा प्रकारचं गुरुरूप आपल्याला सांगितलंय. ते वरचं गुरुरूप आहे ते सगुण रूपाने आपण पाहायचं आहे. आणि खाली जे पिंड दाखवलेले आहे ते निर्गुण रूपाने पाहायचं आहे. सुरुवात करत असताना गुरूंकडे सगुण रूपानेच करायचे आहे. पण प्रत्यक्ष जीवन जगत असताना ते निर्गुण किंवा लिंग रूपाने जगायचं आहे. आणि म्हणून लिंगोद्भव गुरु या रूपाने आम्हाला सांगितलं. पण बरेच लोक दगडात कुठे देव जन्माला येतो का, म्हणजे लिंग फक्त दगडाचंच आहे आपल्या सर्वांच्या डोक्यात आहे. पण आपण मातीचं सुद्धा लिंग होऊ शकतं हे कधीतरी लक्षात घेतलं पाहिजे. ज्या पंचभूताचा आम्ही विचार करतो आहे त्या पंचभूताचे निर्माण झालेल्याच या मातीतून हे सगळं जग निर्माण झालेलं आहे. मातीमध्ये सोनं आहे, मातीमध्येच रूप आहे. जे काही तुम्ही जगामध्ये पाहत आहात त्या सगळ्या गोष्टीचा मूळ उद्गाता हा माती आहे. आणि मातीला जे मूर्त स्वरूप किंवा जड रूप आहे ते पाषाण रूप आहे हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून तुमचा आमचा जन्म हा मातीमधूनच झालेला आहे. पण मी मातीतून जन्माला आला असं कोणीच म्हणत नाही आहे. मी आईच्या पोटी जन्म घेतला असं म्हणतात. माझ्या आईचं नाव अमुक आहे. पण एकटी आई आम्हाला जन्म देऊ शकत नाही. आईचे कोणीतरी साथीदार आहे म्हणून आमचा जन्म झाला, त्याला आम्ही बाप असं म्हणतो आहे. तेव्हा आई आणि वडील या दोघांपासून आम्ही निर्माण झालो असं म्हणतो. आम्ही वडिलांजवळ तरी कसं आलो? सगळ्यांनाच मुलं होत नाहीत. अनेक कुटुंब आहेत की नवरा बायको अनेक प्रयत्न करतात पण त्यांना लेकरं होत नाहीत. डॉक्टर सांगतात की त्यांच्याकडे अमुक अमुक गोष्ट कमी आहे. ते त्यांच्याकडे हे ब्रह्मबीज येण्याकरता, सप्तधातू येण्याकरता त्यांना अन्नाची अत्यंत आवश्यकता आहे. अन्न निर्माण करण्याकरता धान्याची आवश्यकता आहे. आणि ते धान्य निर्माण करण्याकरता भूमीची आवश्यकता आहे. आणि ती भूमी किंवा माती निर्माण करण्याकरता दगडाची आवश्यकता आहे. आणि ते दगड आमच्यासाठी दगड नाहीत, ते लिंग आहे. आणि त्या लिंगातून लिंग रूपोद्भवम गुरु, गुरु रूपोद्भवम लिंग असं म्हटलेलं आहे. आणि गुरु आम्हाला सांगतात की तू मी कोणाचा आहे, तू गुरुपुत्र म्हणून घेतलंस तरी मी गुरु काय तुझा कायमचा नाही आहे. तू तुझ्या आईचं नाव घेत असला तरी आई तुझी कायमची नाही आहे. तू वडिलांचं नाव घेत असला तरी वडील कायमचे नाही आहे. ते शाश्वत नाहीत. गुरु रूप येतात जातात. अनेक लोक आले, लक्षात ठेवा. रेणुकाचार्यांपासून रेणुकाचार्यांचंच नाव जेव्हा आपण रेणुक विजय ग्रंथ पाहतो तेव्हा त्यांचंच नाव अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं. आमच्या दारेश्वर मठामध्ये तसंच आहे. बाबाजी आया, निळकंठ आया, बाबाजी आया, निळकंठ आया. आता आम्ही जे निळकंठ आया आहोत ते 32वे निळकंठ आया आहोत. पण प्रत्यक्षरित्या नावानावाने जर विचार केला तर आम्ही 16वे निळकंठ आहे. आणि 16 बाबाजी आया होऊन गेले.
त्यामध्ये मग बाबाच्या याला कोणी मल्लिकार्जुन बाबा झाले, कोणी धारलिंग बाबा झाले, कोणी विरूपाक्ष बाबा झाले, अशी वेगवेगळी नावं आपल्याला पाहायला मिळतात. मग निळकंठ शिवाचार्यांनी का ते सर्प पडल्यानंतर त्याच्या रोटामध्ये सर्पाने उडी मारली आणि त्याच्यावर गरळ घातली आणि ती गरळ जी होती तो रोट त्या निळकंठ शिवाचार्यांनी घेतला. म्हणजे त्या काळातील रघुनाथय्या म्हणून त्यांचं नाव होतं, त्यांनी घेतला. ज्यांनी रामाला अनुग्रह केला ते गुरु असं म्हटलं जातं. आता रामाला अनुग्रह दिला तर ते किती हजारो वर्षापूर्वीच्या रामाचे होते, हे निळकंठ महाराज आत्ताचे आहेत असं जर म्हटलं तर चालणार नाही. धारेश्वर मठाच्या परंपरेमध्ये 21व्या शतकात एक निळकंठ शिवाचार्य आहे, पण जेव्हा प्रभू रामचंद्र होते त्यावेळेला देखील एक कोणीतरी निळकंठ शिवाचार्य होता आणि त्या शिवाचार्यांना रघुवीर अय्या किंवा रघुनाथ अय्या असं सुद्धा नाव होतं. जेव्हा जुनी काही कागदपत्र काढतो तेव्हा त्यामध्ये ही वेगळी वेगळी नावं पाहायला मिळतात. त्याच पद्धतीने आमच्या आचार्यांमध्ये बऱ्याच वेळा रुद्रमुनी आणि रेणुकाचार्य, रुद्रमुनी आणि रेणुकाचार्य अशी नावं आपल्याला बरीचशी पाहायला मिळतात. अजून वेगवेगळी नावं देखील आहेत. काशीपीठाचा विचार करत असताना जवळजवळ काहीतरी 36 नावं ही पहिली फक्त मल्लिकार्जुन 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 अशीच होती. पुढे मग त्यांच्यामध्ये बदल होत गेला. सर्वच पीठाच्या जगद्गुरूंची नावं घेत असताना 2-3 नावं पुन्हा 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 फिरून येतात आणि त्यामुळे रेणुकाचार्यांनी शंकराचार्यांना अनुग्रह केला, रेणुकाचार्यांनी नाथामधल्या काही लोकांना अनुग्रह केला, शंकराचार्यांनी अनुग्रह घेतला किंवा नाथ संप्रदायातल्या काही लोकांना गोरक्षादिनाथांना त्यांनी अनुग्रह केला. हे कुठं जमतंय तेव्हा? गोरक्षनाथ कधी झाले, शंकराचार्य कधी झाले? आपल्या मनामध्ये ह्या शंका येऊ शकतात, परंतु त्या पीठाच्या माणसाचं, ज्या व्यक्तीचं ज्या वेळेला प्रत्यक्ष काम करणारी व्यक्ती आहे त्यावेळेला त्यांचाच विचार आपल्याला करावा लागेल, अन्यथा इतरांचा विचार करता येणार नाही. मग रुद्रमुनी देव शिवाचार्य होते आणि त्यावेळेला इंदिरा गांधी त्यांच्याकडे गेल्या. अरे इंदिरा गांधी तर आत्ता झाल्या आणि ते रुद्रमुनी शिवाचार्य कुठले? आणि जगद्गुरू रेणुकाचार्य शंकराचार्यांच्या अगोदर होऊन गेले होते, त्यावेळेला पण रुद्रमुनी शिवाचार्य होते. अशा मनात शंका आपण घेतल्या तर आपल्याच घरामध्ये तुम्ही तुमची प्रत्यक्ष ज्यांना या शंका येत आहेत त्या शंका येणाऱ्या लोकांनी जरी तुमची एक 10-20 पिढ्यांची तरी माहिती तुम्हाला मिळतेच. कुठल्याही गावात गेला तरी 7-8 पिढ्याची तरी माहिती मिळते आणि त्या 7-8 मध्ये आजा मेला नातू झाला, आजा मेला नातू झाला त्याच नावाने प्रसिद्ध केला असं आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यामुळे आचार्यांच्या नावामध्ये सुद्धा रेणुकाचार्य असं अनेक वेळा नाव जरी आलं असलं तरी सुद्धा त्या नावाबद्दल शंका न घेता ते त्या काळातील व्यक्ती होती. पहिले कोणी होते ते बाजूला गेले, त्याच्यानंतर दुसरे आले आणि ही सगळी परंपरा आपणाला दत्तक पद्धतीने पाहायला मिळते आहे. गुरु शिष्य परंपरा ही अमक्याच घरातली घेतली पाहिजे वगैरे असं पाहायला मिळत नाही. तरी देखील आपणाला रेणुकाचार्य परंपरा पाहत असताना त्यांच्याच घराण्यातले जे बहुतांश पुत्रवर्ग मठ हे रंभापुरी शाखेचेच आपल्याला बघायला मिळतात. आणि यावरून तरी आपल्या लक्षात यावं की बाबा त्या विशिष्ट घराण्यामधल्या लोकांचा आणि ती सगळी घराणे किंवा त्या सगळ्या परंपरा जेव्हा आपण पाहतो आहे त्यावेळेला त्या विभागामध्ये जे काही त्यांचं देवस्थान असेल किंवा मठाची मूळ वास्तू असेल त्या सगळ्याचा विचार करत असताना या सगळ्या गोष्टी 1200 ते 1400 वर्षापूर्वीच्या आहेत हे निश्चित होत आहे. म्हणजेच हे बसवेश्वराच्या पूर्वीचं होतं आणि बसवेश्वर पूर्व काळापासून ही परंपरा होती. बसवेश्वर पूर्व काळापासून लिंग पूजा आहे. बसवेश्वर हे आपल्या समाजातल्या लोकांसाठी जर तत्वज्ञान सांगतायत आणि त्यांना असं वाटतं की संस्कृत कठीण आहे ते नको, आपण यांना कन्नडमध्ये शिकवलं पाहिजे, आपल्या मातृभाषेत शिकवलं पाहिजे, म्हणून जर त्यांनी वचन लिहिलेली आहेत आणि वचन साहित्य हेच आमचं साहित्य आहे असं काही लोकांचं म्हणणं असेल तर आपणाला खूप गंभीर विचार करावा लागेल की अष्टावरण, अष्ट हा शब्द कन्नडमध्ये नाही.
कन्नड मध्ये एंटू असा शब्द आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण षटस्थल असं म्हणतोय, हे षट कदाचित आम्ही महाराष्ट्रीयन मंडळी किंवा हिंदीवाले जे आहेत, हिंदी भाषावाले, ते कदाचित म्हणू शकतील अष्ट आमच्याकडे आहे, षट आमच्याकडे आहे, पंच आमच्याकडे आहे. परंतु पंच हा शब्द देखील कन्नड नाही, तिथं ऐद अशा प्रकारे, मला कदाचित कन्नड येत नाही, चुकीचं पण होऊ शकेल, परंतु तुम्ही लक्षात घ्या की ऐद, आर, ऐंट, एंटो अशा प्रकारचे काही शब्द आहेत की जे मूळ कन्नड मध्ये आहेत, अनादी कालापासून बोलत आलेले आहेत, परंतु बसवांना मात्र ते म्हणत नाहीत. ते अष्टावरणच म्हणतात, पंचाचारच म्हणतात, षटस्थलच म्हणतात. याचा अर्थ पंचाचार्य ह्या बसवांनांच्या अगोदर पंचाचार्यांनी, कदाचित तुम्ही पंचाचार्य मानना अथवा मानू नका, पण त्याच्या अगोदर बसवेश्वरांच्या अगोदर निश्चितपणे दुसऱ्या कोणीतरी ही नावं दिलेली आहेत आणि तीच नावं पुढे रूढ झालीत. त्या नावात बदल करण्याचा अधिकार आपणाला नाही. हे बसवांना आणि बसवांनांच्या काळात असलेल्या सर्व शरणांना, त्या काळात प्रचार प्रसार करणाऱ्या स्वामीजनांना माहिती होतं आणि म्हणून त्यांनी हे नाव, जे हे काही नाव आहेत, पंचाचार, षटस्थल आणि अष्टावरण, जे रोज आचरणात आणायचं म्हणून सांगितलेलं आहे. या 8, 5, 13 आणि 6, 19 तत्वाचा विचार बसवांनांनी देखील बदललेला नाही, जगद्गुरु पंचाचार्यांनी देखील बदललेला नाही. आजकाल प्रचार प्रसार करत असणाऱ्या सुद्धा स्वामींनी, शिवाचार्यांनी देखील बदललेला नाही. हीच एकता आपली आहे आणि म्हणून आम्ही वीरशैव लिंगायतच आहोत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. लिंगायत म्हणजे गळ्यात लिंग धारण करणारी व्यक्ती आहे. या निमित्ताने लिंगायत 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 असं नाव जरी प्रयोग असला तरी सुद्धा वीरशैव हे शास्त्रोक्त नाव आहे. शैव ही तर सनातन संस्कृती आहे. लिंग ही संस्कृती जगात नव्हतीच, ही नवीनच बसवेश्वरांनी निर्माण केली असं म्हणायला कुठेच वाव मिळत नाहीये. उलट पक्षी बसवांनांच्या एका चरित्रामध्ये स्पष्ट सांगतात की ज्या वेळेला बसवांनांना 8व्या वर्षी मुंजीबंधन करण्याचा विषय आला, त्यावेळेला ते सांगतात की जर माझं मुंजीबंधन करत असाल, मला मुंज देत असाल, तर माझा जर तुम्ही व्रतबंध करत असाल तर तो माझ्या बहिणीचा पण करा. त्यावेळेला तिथं सांगितलं जातं की मुंज किंवा जानवं हे फक्त मुलांना देता येतं, मुलींना देता येत नाही. लक्षात ठेवा, हाच वेद आणि भेद विचार आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. वेदशास्त्रामध्ये वर्णाश्रम पद्धतीला, वेदशास्त्रामध्ये कुलाचाराला, वेदशास्त्रामध्ये स्त्री पुरुषाला भेद परंपरा सांगितलेली आहे. परंतु आगमशास्त्र असं आहे की ते सर्वाचा संगम, तिथे जात, कुळ, गोत्र काही नाही. परमरसात मन्मस्वामी स्पष्ट म्हणतात, जाती, कुळ, गोत्र न पाहे शंकर, भक्तांचे माहेर स्वामी माझा, हे या विचार संतांच्या अभंगातून बघायला मिळतो. त्याच वेळेला नारी नरास कळिका, येथे अधिकार असे देखा, तेथे वर्ण आश्रमाचा उपका काढू नये. आणि मग आमच्या आश्रमामध्ये किंवा म्हणजे माझ्या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये आणि मी ज्या कुळात जन्माला आलेलो आहे त्या कुळामध्ये मी यज्ञोपवीत धारण करणारा आराध्य ब्राह्मण आहे आणि या कुळामध्ये माझ्या बहिणीसाठी वेगळा नियम आहे आणि माझ्यासाठी वेगळा नियम आहे. पण मी बाजूला त्या कुडलसंगम आश्रमामध्ये जातो आणि तिथल्या मठात गेल्यानंतर जातवेद शिवाचार्य म्हणून आहेत ते किंवा त्यांच्या पूर्वीचे महाराज सुद्धा तिथल्या मुलींना पण लिंग बांधतात आणि मुलांना पण लिंग बांधतात. लक्षात ठेवा, 8व्या वर्षी या सगळ्या गोष्टीचं आकलन करून घेऊन त्याबद्दलची माहिती मिळवून जर स्त्री पुरुष भेद असेल तर मला यज्ञोपवीत नको, मला लिंग पाहिजे असं बसवेश्वरांनी म्हटलेलं होतं. आणि अशा या बसवांनांचा आपल्या सर्वांना लिंगायत धर्माचे एक अध्वर्यू म्हणून, कदाचित तुमच्या भाषेत संस्थापक म्हणून जरी अभिमान वाटत असेल तर आम्हाला सुद्धा त्या गोष्टीचा अभिमान आहे. फक्त त्यांनी वीरशैवांच्या पहिल्या पंचाचार, षटस्थल आणि अष्टावरण या तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार केला आणि
लिंग धारण करण्याचा सर्वांना अधिकार आहे हे सिद्ध करून दिलं, स्वतः लिंग बांधलं आणि इतरांनाही लिंग बांधण्याची प्रेरणा दिली, हे मात्र आम्ही मान्य करतो. मात्र ही पूर्वी परंपरा नव्हती आणि बसवेश्वरांनीच हे निर्माण केलं. किंवा अलीकडे अजूनही काही बसवेश्वरांबद्दल माहिती लिहित असताना त्यांनी डोळेच उघडले नाहीत, मग त्यांना लिंग दिल्यावर त्यांनी डोळे उघडले वगैरे वगैरे चर्चा केली जाते. या प्रकारचा त्यांच्या इतिहासात मात्र कुठेच सत्यतेचा विचार करत असता तसं कुठेच नाही आहे. कारण त्यावेळेला त्यांना लिंग देण्याचा विषयच आला नव्हता. ज्या वेळेला ते स्वतःच मुंज संस्कारासाठी विरोध करतात आणि लिंग धारण करतात, म्हणून तर त्यांना क्रांतिकारी अशा प्रकारे बोललेले आणि 8व्या वर्षी क्रांती करणारा म्हणून जगातला सर्वात श्रेष्ठ महात्मा असं म्हणून बसवांनाकडे पाहिलं जातं. आता आपण त्यांना महात्मा, विश्वगुरु वगैरे जगद्गुरु असे उपमान देतो आहे आणि त्यांच्यातील ते बसवांना हा तत्वज्ञानाचा भाग आहे, तो लक्षात ठेवा. अण्णा आणि तम्मा ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. अण्णा का आहे तो बसवांनाचं अण्णा हे का विचार आपण करतो आहे, कारण त्यांनी आपल्या बहिणीपेक्षा लहान असताना सुद्धा तिला सुद्धा अधिकार दिला गेला पाहिजे, तिला सुद्धा मुक्त होण्याचा अधिकार आहे, ती सुद्धा आपलं जीवन आध्यात्मिक दृष्ट्या परिपूर्ण करू शकते, या प्रकारचा आधार दिला. आणि म्हणून जसं ज्ञानदेवांपेक्षा, निवृत्तीनाथांपेक्षा किंवा प्रत्यक्ष सोपानदेवा या तिन्ही भावापेक्षा लहान असलेली मुक्ताई मात्र एक वेळेला या खिन्न भिन्न बसलेल्या निवृत्तीनाथांना, दादा आपण असं का करता, त्याचबरोबर ज्ञानदाला सुद्धा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, आता राग कमी करा, अशा प्रकारे सांगतात. म्हणजे ज्ञानदेव म्हणून त्यांचा मोठेपण असलं तरी एके वेळेला त्यांच्या मनामध्ये मात्र घृणा निर्माण होते किंवा समाजाकडून होत असलेल्या अपमानाबद्दल त्यांच्या मनात भयंकर अशा प्रकारचा राग निर्माण होतो आणि आता या जगाचं तोंड बघायला नको म्हणून ते पर्णकुटीत दार लावून दाराला टेकून बसून जातात, खिन्न होतात किंवा अश्रू गाळत असतील, आणखी काय असेल. ज्ञानदेवांच्या यातना आहेत, त्या ज्ञानदेवांनाच माहिती. तुम्ही आम्ही फक्त त्यांची पालखी करणार, पादुका घेऊन जाणार, त्यांना फेटे काय घालवणार, काय काय वाटेल ते आता आम्ही करतोय, परंतु प्रत्यक्ष त्या काळामध्ये त्यांची काय परिस्थिती होती याचा विचार केला तर ज्यांनी भयंकर त्रास दिला त्यांचीच मुलं, नातवंड आज ज्ञानदेवांचं कौतुक करताना दिसत आहेत. हीच परिस्थिती आमच्यातील लोकांची होती, ज्या त्या काळामध्ये असलेले हे सगळेच, मग कुणी विरक्त होते, कुणी आरूढ होते, कुणी वीरशैव होते, कुणी शैव होते. शैव, वीरशैव, आरूढ आणि विरक्त ह्या चारही शैव संप्रदायाच्या लोकांनी पंचाचार्यांचा गौरव केलेला आहे आणि आपापल्या आरूढांमध्ये असलेल्या किंवा विरक्तांमध्ये असलेल्या स्वामींचा देखील गौरव केलेला आहे. त्यांना गुरु, जगद्गुरु असं आपापल्या परीने महत्व प्राप्त करून दिलेलं आहे. या जगद्गुरूंनी पालख्या काढायला सांगितल्या नाहीत, या कुठल्याही जगद्गुरूंनी माझी पाद्यपूजा करा म्हणून सुद्धा सांगितलं नाही, किंवा कुठल्याही जगद्गुरूंनी मला तुमच्या गावामध्ये वाजत गाजत नाही असं सांगितलं नाही. रेणुकादी पंचाचार्यांचा काल पाहत असताना आपल्या लक्षात येतं, शंकराचार्यांचा काल पाहत असताना आपल्या लक्षात येतं की यांनी स्वतः फिरून गावोगावी त्या काळामध्ये असलेल्या भक्तीचा ऱ्हास होत होता त्याचा विकास करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. शंकराचार्यांनी तर गावोगावी जाऊन या तत्वाचे चर्चा करत बसले, खंडन मंडनादी प्रक्रिया केल्या, अनेकांना वेगवेगळ्या प्रकारे समजूत सांगून अनेक प्रकारे त्यांच्यामधल्या ज्या काही मनामध्ये शंका होत्या त्या शंकांचं समाधान करून मग पुढे जात होते असं शंकराचार्यांचं चरित्र पाहायला मिळतं. त्याच वेळेला रेणुकाचार्यांच्या सुद्धा चरित्रामध्ये, अर्थात हे रेणुकाचार्य एकच नाव, आज सुद्धा शंकराचार्य आपण करवीर पीठाचे शंकराचार्य, शृंगेरी पीठाचे शंकराचार्य असं म्हणतो. शंकराचार्यांची सरस्वती, भारती वगैरे वेगवेगळी नावं आहेत, हे आम्हाला कुठे माहित आहेत, आम्ही फक्त शंकराचार्य म्हणतो. त्याचप्रमाणे रेणुकाचार्य, दारुकाचार्य हे आमच्यासाठी प्रधान नावं आहेत आणि त्या त्या काळामध्ये असलेली वेगवेगळी नावं असतील, त्या नावाबद्दल मनामध्ये
मनामध्ये शंका घेऊन एकच व्यक्ती हजारो वर्ष जगते का, एकच व्यक्ती तशी असू शकते का, आणि सोमेश्वर लिंगातून कसे आले? आपणा सगळ्यांना जसा आपला जन्म मातीतून झालेला आहे असं सांगितलं जातं, तसंच तिथलं कोणीच माहित नाही तर नसू दे, तिथे सोमेश्वर होते ना, मग सोमेश्वर लिंगाजवळून आम्हाला रेणुकाचार्यांचा अनुग्रह झाला किंवा तिथून त्यांनी प्रचार प्रसार केला. मग तिथले कोण गुरु होते, कोणते पुजारी असतील, जंगम असतील, त्यांच्या घराण्यातले आहेत. एक रेवणाराध्यांचा जेव्हा विचार करतो, तुम्ही मराठी कोश शब्दकोश आहे, मराठी शब्दकोश आहे जे खूप मोठ्या प्रमाणात जगभरामध्ये प्रसिद्ध आहे, त्याच्यामध्ये किंवा परमरहस्य लिहिला मन्मथ स्वामींनी भाषांतर केलंय, पण मूळ जो परमरहस्य आहे संस्कृत मध्ये लिहिलेला ते रेवणाराध्य जे आहेत ते रेवणाराध्य म्हणजे आजच्या विटा तालुका खानापूर जवळच्या रेणावी गावामधले आहेत. आणि त्या रेणावी गावातले जंगम लोक आहेत ते मूळचे धारेश्वरचे आहेत. म्हणजे पर्यायाने त्याच्यावर संशोधन होणं आवश्यक आहे. जेव्हा पुजाऱ्यांची भांडणं, गुरावांची आणि जंगमांची भांडणं सुरू झाली त्यावेळेला ते पुण्याला पुरालेखागार मध्ये गेले आणि तिथल्या कागदपत्रात त्यांना समजलं की आपण रेणावीचे नाही तर आपलं मूळ गाव धारेश्वर आहे. आणि म्हणून म्हणजेच परमरहस्य येणारे रेवणाराध्य जे आहेत ते आमचेच धारेश्वरचेच आहेत किंवा आमचे भाऊबंद आहेत, आमचेच पूर्वज आहेत, हे आम्ही आता अभिमानाने सांगू शकतो कारण ही माहिती मिळाली. तसंच आपणाला ते दगडातून गुरु जन्माला येतो का, दगडातून माणूस जन्माला येतो का, अशा प्रकारच्या चर्चा करत बसण्यापेक्षा खरोखर तिथे कोण त्यावेळेला स्वामी होते, त्या स्वामीचं नाव काय होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यांच्याच कुणाचा तरी भावाचा किंवा भाच्याचा, चुलत्याचा, पुतण्याचा, कुणाचा तरी मुलगा हा या मठावरती आला, अशा पद्धतीने आपल्याला माहिती घ्यावी लागेल. कारण आपण कुठल्याही शिवाचार्यांचा किंवा विरक्त स्वामीजींचा इतिहास पाहायला गेलो तर ते स्वतः ब्रह्मचारी असल्या कारणाने, त्यांचे गुरु ब्रह्मचारी असल्या कारणाने त्यांचे आई वडील कोण आहेत ही सगळी माहिती आज मितीला कदाचित आत्ता मिळू शकते, परंतु पूर्वीच्या काळामध्ये तशा प्रकारची माहिती उपलब्ध नाही. याचा अर्थ माहिती नाही तर राहू दे, कुठून आले तर बाबा ठीक आहे ते सोमेश्वर लिंगापासून आले, ते कुठून आले तर सिद्धेश्वर लिंगापासून आले. अशा प्रकारे ज्या लिंगाजवळ जे मंदिर आहे तिथले जे कोणी पुजारी असतील त्यांचा तो पुतणी आहे किंवा त्यांचा तो भाऊ आहे, या पलीकडे आपणाला जास्त खोलात जाता येणार नाही. मात्र त्याचा अभ्यास करायचा असेल तर निश्चितपणे आपण सर्वांनी त्या भावनेने आपण तयारीला लागलं पाहिजे. आणि एक दिवस निश्चितपणे माहिती मिळेल की साईबाबा असू दे, शेगावचे काय काय नाव त्यांचं, शेगावचे गजानन महाराज असू देत किंवा स्वामी समर्थ असू देत, हे सगळे शैव आहेत, विशेष करून जंगमच आहेत हे लक्षात येईल. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर जरी एखादा समर्थ रामदासांसारखा असला तरी त्यांचे गुरु हे शिंगणापूरचे महाराज होते ही पण आपल्याला माहिती मिळते. वारकरी संप्रदायामध्ये जयराम स्वामी प्रसिद्ध आहेत, पण असं असलं तरी त्यांचे गुरु आई वडिलापेक्षा गुरुला जास्त महत्व दिलं जातं. आणि गुरुपुत्र म्हणून तूच माझा माता, मगाशी आपला अभंग आईंचा मावशींचा चालूच होता, तूच माता, तूच पिता, तूच सखा, तूच सहोदर असं म्हटलेलं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा विचार करत असता आपण आचार्यांच्या बद्दल असू दे, बसवांना वगैरे हे आपल्या जवळचे अलीकडचे असल्यामुळे आपल्याला ती माहिती मिळू शकते. त्या काळात त्यांची पण माहिती संशोधनाच्या दृष्टीने घ्यायचा तर केलं असेल, पण तेव्हा एकच पद्धती होती की बाबा साधू संत आहेत त्यांचं काही विचार करायचा नाही, नदीचं मूळ आणि साधूचं कुळ काढत बसायचं नाहीये. ते कुठल्याही कुळाचे असू देत, आपल्याला गुरु आहेत ना, विषय संपला. कुठले गुरु आहेत तर ते सोमेश्वरचे गुरु आहेत, ते सिद्धेश्वरचे आहेत, ते रामनाथ लिंगाजवळचे आहेत. आजही रामनाथ नावाचं लिंग आणि सोमेश्वर नावाचं लिंग तेलंगणा प्रांतामध्ये आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा आजही वीरशैवांची परंपरा चालू आहे. आजही तिथे स्वामी मंडळी आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारे गैरसमज करून घेऊन
अपप्रचार करत बसण्यापेक्षा आमची परंपरा प्राचीन परंपरा आहे आणि त्या परंपरेतून आलेले गुरु आहेत आणि ते लिंगोद्भव दाखवण्या पाठीमागचा हेतू एकच आहे की वर दंड कमंडलू घेतलेले गुरु तुला दिसत असले तरी त्या दंड कमंडलूच्या शरीरात गुंतून राहू नकोस, सगुणात गुंतून राहू नकोस, तर तुला निर्गुणात जायचं आहे म्हणून खालची पिंड आपणाला दाखवली. त्या पिंडीकडे बघ, वरच्या गुरुकडे सगुणाकडे बघत बघत तू इकडे निर्गुणाकडे जा आणि निर्गुणाकडे जाताना सुद्धा लिंगाचा सुद्धा विचार सोडून दे आणि गुरुरूप लिंगरूप दोन्ही गोष्टी सोडून तू एक वेगळ्या चैतन्याकडे जायचं आहे, जे की आकाशम लिंगमित्याहु पृथ्वी तस्य पीठिका आलय सर्वभूतानां लयनात लिंगमुच्यते. आणि म्हणून ते लिंगैक्य किंवा शिवैक्य ही अवस्था आपणाला सांगितलेली आहे. आणि शिव त्यालाच म्हटलेलं आहे की जे सर्व चराचराला व्यापून राहिलेला आहे. अखंड मंडलाकारम व्याप्तमेन चराचरम तत्पदम दर्शितम येन तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु कोण आहे तर ज्याने अखंड मंडल व्याप्त केलेलं आहे याचं दर्शन देतो तो. आणि ते काय म्हणतात, इदम प्राणवत धारणीयम, हे प्राणासारखं धारण कर आणि हे मम स्वरूप माझंच रूप आहे असं सांग. हे लिंग म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, मीच आहे असं समज आणि त्याची अनन्य सेवा कर. अशा प्रकारे आपल्याला बोध केलेला असल्या कारणाने आपण केवळ त्या लिंगोद्भवाचा आणि त्या दगडाचा जीवाचा असा कुठलाही विचार करता कामा नये. जगात अत्यंत अद्भुत अशा गोष्टी घडत असतात. कासवाला आई पाजत नाही, पण फक्त दृष्टादृष्ट झाली की ते त्यांच्यामध्ये वाढ व्हायला सुरुवात होते. मोर आणि लांडोर कधी देहसंयोग करत नाहीत, परंतु नेत्र कटाक्षातून त्यांच्या अमृतबिंदूतून त्याचं ग्रहण केल्यानंतर लांडोरीला सुद्धा अंडी निर्माण होतात आणि त्यातून सुंदर मोर जन्माला येतो. अतिशय सूक्ष्म अशा प्रकारचा हा अभ्यास आहे आणि म्हणून त्याबद्दल केवळ शंका न घेता गुरु तत्वात परम नास्ती या अवस्थेकडे गेलं पाहिजे आणि अनादी कालापासून चालत आलेल्या शिवाचाच तदांशो जीवात्मका या रूपाने रेणुकादी पंचाचार्यांनी आम्हाला शरीरावर लिंग धारण करून घेऊन रोज अष्टावरण म्हणजे गुरु लिंग जंगम रुद्राक्ष भस्म मंत्र प्रसाद आणि तीर्थ या 8 आवरणाची परिपूर्ती करायला सांगितली. ही परिपूर्ती करत असताना लिंगावर लक्ष केंद्रित केलं, त्यातून आम्हाला लिंगाचार निर्माण झाला आणि लिंगाबद्दल कसली शंका न घेता जे जे देखी जे भूत त्या माने जे भगवंत किंवा जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाडे या न्यायाने आम्ही त्याच्याकडे पाहू लागलो. तेव्हा शिवाचार त्याचबरोबर कोणालाही त्रास होणार नाही आणि उलट मी आचरण करतो त्यातून सर्वांना आनंद व्हावा. सर्वे यत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. अशा वृत्तीने जगणार आहे त्याला सदाचार असं म्हटलेलं आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर भृत्याचार आणि गणाचार आणि भृत्याचार असं म्हटलेलं आहे. गणाचार एकच आहे की गणाचं काम काय आहे. जसं वीरभद्र गणाने दक्ष प्रजापतीची चूक आहे ती दुरुस्त करण्याकरता त्याला शिक्षा देण्याचं काम केलं. आपणही देखील चुकीचं कोणी वागत असेल तर त्याला पहिल्यांदा परिवर्तनाने साम दाम दंड भेद जे काही वापरायचं असेल ते वापरून आपल्या संस्कृतीचं संवर्धन करणारा तो गणाचारी. आणि म्हणून आपण सुद्धा आपल्या संस्कृतीचं संवर्धन करण्याकरता गणाचार बनलं पाहिजे. आणि सर्वात शेवटी सांगितलेले भृत्याचार. भृत्याचार म्हणजे सेवक सेवा, हे सगळे मालक आहेत आणि मी त्यांचा नोकर आहे असा भाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. सहज कुणी शिवगण दिसला, सहज कुणी शिवमूर्ती दिसली किंवा ज्याच्या कपाळाला भस्म आहे किंवा आणखी आम्ही सनातन संस्कृतीचा हिंदू परंपरेचा विचार करतो त्यावेळेला भस्म गंध अबीर जे काही गुलाल असेल भंडारा असेल लावलेले व्यक्ती दिसते तो माझा आहे असं समजून त्याच्यावर काही अन्याय होत असेल तर ताबडतोब त्याला सहकार्य करण्याचं कार्य करणं
हा भृत्याचार भाग आहे, तो आम्ही लक्षात ठेवला पाहिजे. आणि अशा प्रकारे लिंगाचार, शिवाचार, घनाचार, सदाचार, भृत्याचार या पंचाचारांनी परिपूर्ण होतो, तेव्हा तो भक्त ठरत असतो. सदाचार शिवे भक्ती लिंग जंगम एखदी लांछने लीन भावश्च भक्तस्थल मुदीरितम असं म्हटलेलं आहे. आपण या प्रत्येकावर वेगवेगळं प्रवचन करणार आहोत. कदाचित एकेका तत्वावर 2-2 दिवस सुद्धा आपल्याला बोलावं लागणार आहे. पण आज आपणाला वीरशैव आणि लिंगायत या दोन्ही मध्ये भेद नाही. जगद्गुरु पंचाचार्य असू देत, महात्मा बसवांना असू देत, किंवा संत शिरोमणी मन्मथ स्वामी असू देत, मन्मथ स्वामी नंतर आणि मन्मथ स्वामींच्या अगोदर सुद्धा, कारण जेव्हा आम्ही हा विचार करतो तेव्हा शांतलिंग स्वामी वगैरे हे अगोदर होऊन गेलेले आहेत. त्यांचे सुद्धा वाङ्मय आहे, पंचीकरणादी ग्रंथ, अनेक किरण वसु असे अनेक ग्रंथ जुन्या काळातले पण आपणाला पाहायला मिळतात. आणि नंतरचे पण आपण ग्रंथ पाहतो आहोत, अनेक अभंग आपण पाहतो आहोत. काही काही ग्रंथांची नावं मला आठवत नाहीत, ती कदाचित पुढे मी व्यवस्थित लिहून घेऊन कागद घेऊन वाचेन, आज चुकीचं काहीतरी सांगण्यापेक्षा. पण सर्वांना माहिती असावी की आपल्या संतांच्या अगोदर, आपल्या पंचाचार्यांच्या अगोदर प्रत्यक्ष आगम सांगणारा शिव होता. त्या आगमाचं संक्षिप्त सार रूपाने सिद्धांत शिखामणी रेणुकाचार्याने सांगितला. पुन्हा तो 28 आगमाचा सार सिद्धांत शिखामणी मध्ये आहे. त्या सिद्धांत शिखामणीचं सार सुद्धा पुन्हा परमरहस्य ग्रंथामध्ये पाहायला मिळतं. तर 28 आगमातलं सार हे 28 अभंगाच्या रूपाने शिवपाठामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या सगळ्या गोष्टीचा अत्यंत सूक्ष्मपणे विचार केला पाहिजे. मी ज्ञान बे एके बे, बे दुने 4. गुरुजी एक म्हणजे एक कसं होऊ शकतं? 1 आणि 1 2 होतात, 2 आणि 2 4 होतात. असं कसं होईल? 2 आणि 2 6 व्हायला पाहिजेत. असं जर आपल्या मनाची बुद्धी तिथं चालवायचा विचार केला तर काय वाटेल ते होऊ शकतं. पण ज्यांनी पूर्वजांनी जे सांगितलेलं आहे त्यात बदल करायचा नाही, याला ज्ञानी असं म्हणतात. आणि बसवांना त्या दृष्टीने महाज्ञानी, तुम्ही फक्त विश्वगुरु म्हणतात, आम्ही तर त्यांना त्रैलोक्याचे गुरु म्हणू शकतो. कारण त्यांनी देव, दानव आणि मानव तिघांनीही जी शिवार्चना केली. देव, दानव आणि मानव या तिघांनी जे तत्वज्ञान मांडलं, या तिघांनीही ज्याच्यावर परिपूर्ण विश्वास ठेवून जगण्याचा प्रयत्न केला, त्या त्रैलोक्यातील सर्व भक्तांसाठी, त्रैलोक्यामध्ये असलेल्या सर्व जीवांसाठी ज्यांनी तत्वज्ञान सांगितलं, ते पंचाचार, षटस्थल आणि अष्टावरण हीच 3 नावं कायमची ठेवून ज्यांनी आपली धर्म परंपरा पुढे नेण्याचा, आपल्या धर्म परंपरेला जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला, ते बसवांना, आणि ज्यांनी या शिवाने सांगितलेल्या तत्वज्ञानाचा पुढे प्रचार प्रसार केला त्याला पंचाचार, षटस्थल, अष्टावरण अशी नावं दिली. आणि पुन्हा तीच नावं घेऊन पुढे बसवांनी त्याच तत्वज्ञानाला, बसवांनाबद्दल सुद्धा मन्मथ स्वामी म्हणतात, तुझ्या पालकातील तान्हा, म्हणजे तुझ्या पाळण्यातलं लहान बाळ मी आहे. अशा पद्धतीने मन्मथ स्वामींनी देखील बसवांना महत्व प्राप्त करून दिलेलं आहे. पण त्याच वेळेला मन्मथ स्वामी सुद्धा म्हणतात, बसवापासून, वीरशैव धर्म बसवापासून झाला असं जर कोणी म्हणत असतील तर ते चुकीचं आहे. हे सुद्धा त्यांनी, जहीचा शिव तहीचा शिवाचार, नवा झाला म्हणती ते पामर, अशा प्रकारे त्यांनी सामान्य जीवाचा, जे कोणी अज्ञानाने काही बोलतात त्यांचा देखील तीव्र निषेध केलेला आहे. मात्र बसवांना देखील, पंचाचार्यांना देखील आणि प्रत्यक्ष ज्याच्यापासून जीव निर्माण झाला त्या शिवाला देखील ते अनन्य मानतात. आणि म्हणून आपणही सर्वांनी शिवाला, शिवाचार्यांना म्हणजे जगद्गुरूंना, विरक्त स्वामींना, विरक्त जगद्गुरूंना, सर्वांनाच, जे कोणी भस्म धारण करणारे आहेत, जे कोणी लिंग धारण करणारे आहेत, भाळी भस्म लिंग गळा शोभे रुद्राक्षांच्या माळा, मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य ते शरीर त्याचे झालिया दर्शन, पापी उद्धरती जन. या न्यायाने अशा प्रकारची कोणीही व्यक्ती असू दे, ती कुठल्या जात कुळ धर्माची आहे त्याचा विचार करू नका, कुठल्या संप्रदायाची आहे त्याचा सुद्धा विचार करू नका. कारण वीरशैव ही जीवनातली सर्वात अंतिम
हा शेवटचा जन्म आहे, आता शिवाजवळच जाऊन पोहोचायचा आहे, अशा प्रकारची पवित्र परंपरा किंवा पवित्र संस्कृती सांगणारा आणि तशा प्रकारे संस्कार करणारा धर्म आहे. म्हणून वीरशैव लिंगायत या नावानेच आपण यापुढे सर्वत्र प्रचलित झालं पाहिजे. जगद्गुरु पंचाचार्य हे मूळ प्रचारक आहेत. महात्मा बसवेश्वर हे द्वितीय प्रचारक आहेत आणि संत मन्मथ स्वामी आणि इतर संत शरण वगैरे हे तृतीय प्रचारक आहेत. आणि मूळ शिव हा आमच्या धर्माचा स्थापक आहे, कारण शिवच पूर्वी लिंगाची पूजा करत होता. म्हणून तर रावणाच्या आईने जय शंकर किंवा शिव ज्या लिंगाची पूजा करतो ते लिंग मला पाहिजे असं म्हणत होते. लक्षात ठेवा, तेच लिंग, त्याच लिंगाचं प्रतीक म्हणजे चिन्ह आपण गळ्यामध्ये धारण करतो आहे. आणि म्हणून प्रत्यक्ष शिव परमात्माच्या आत्मलिंगाची पूजा करत होते त्याच लिंगाची आम्ही पूजा करतोय. त्याला आम्ही इष्टलिंग, प्राणलिंग, भावलिंग, आचारलिंग, गुरुलिंग, शिवलिंग, जंगमलिंग, प्रसादलिंग आणि महालिंग या 9 नावाने ओळखत आहोत. आणि म्हणून या जगतामध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या शैव लोक जे आहेत त्या सर्वांना मी माझा असं संबोधलं पाहिजे. तो माझा. बसवांना सुद्धा म्हणतात की तो माझा असं म्हणा. कुठल्याही प्रकारे भेद द्वैत मनामध्ये ठेवू नका. तो माझा, ते माझे, सगळं काही माझं आहे, कुणीही वेगळा नाही, अशा भावनेने तुम्ही त्याच्याशी जगा. तीच भावना, तीच वृत्ती आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे आणि आपलं जीवन मंगल करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तशा प्रकारची शक्ती, भक्ती, दयाघन पार्वती परमेश्वर तुम्हा आम्हा सर्वांस देवो, अशा प्रकारचं अभिष्टचिंतन करतो आणि हे वाक्पुष्प श्री गुरुचरणी समर्पित करतो. ओम शांती शांती शांती. सद्गुरु धारेश्वर महाराज की जय. सद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज की जय. हर हर महादेव. शिवाचार्य धारेश्वर महाराज की जय. साष्टांग जय नमस्कार. गुरुदेव. ओम नमः शिवाय. जय गुरुदेव. जय धारेश्वर. जय धारेश्वर. धारेश्वर महाराज की जय. ईश्वर शिवाचार्य महाराज की जय. पंचाचार्य श्री नीलकंठ शिवाचार्यांच्या चरणी आचार्य महाराज की जय. साष्टांग अप्पा तुमच्या चरणी. आशीर्वाद. श्री